पेठशिवनी सर्कलसह पूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश आलं आहे. केंद्रामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, राज्यामध्ये फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि परभणी जिल्ह्यामध्ये पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीनं मोठा विजय संपादन केला आहे. हा मतदारांचा कौल, हा विकासाला कौल आहे. भविष्यामध्ये जो काही विकासाचा अनुशेष राहिलेला आहे तो भरून काढण्यासाठी जनतेने भारतीय जनता पार्टीला निवडून दिला. या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये महायुतीमधील एकमेकाच्या विरोधात जे काही, मग ते राष्ट्रवादी असेल, शिंदेसेना असेल, एकमेकालाच आव्हान होतं, पण महायुती सोडून महाआघाडीचं आम्हाला कुठलंही आव्हान नव्हतं. त्याच्यामध्ये जे काही आम्ही पक्षाचा जाहीरनामा असेल, आमचे वैयक्तिक सर्कल मधल्या काही अडचणी सोडवण्याचा शब्द असेल, आम्ही भविष्यामध्ये नक्कीच पाळणार आहोत. भविष्यात भारतीय जनता पार्टीचा मी एक साधारण कार्यकर्ता आहे. भविष्यात जी काही भारतीय जनता पार्टी जबाबदारी सोपवेल, जबाबदारी पार पाडण्याचा मी प्रयत्न करतो. शिवनेमध्ये सूतगिरणीसह रस्त्याची खूप बिकट अवस्था आहे, पाण्याची अडचण आहे, आरोग्य सेवाची गरज आहे. या सगळ्या अडचणी आम्ही भविष्यामध्ये व्यवस्थित त्याची अडचण दूर करणार आहोत. जे काही केंद्र असेल, राज्याचा निधी आलाय, तो व्यवस्थित त्याचा विनियोग झालेला आहे आणि कामं सुद्धा व्यवस्थित झालेली आहेत. पहिलं पेठशिवनीला पाणी पाजविण्याचं काम पहिलं हाती घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग ज्या काही सर्कल मधल्या अडचणी आहेत त्या आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जनतेनं आज जवळपास माझ्या पत्नीला 6,000 मतांनी निवडून दिलं आहे. मी कायम त्यांच्या ऋणामध्ये राहून सर्कलचा आम्ही विकास करण्याचा प्रयत्न करणार आहोत.